मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्या जी सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी आहे त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीची संधी मिळू शकते आणि त्याबरोबरच निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, याच्या महत्त्वाच्या लेवल्स काय आहेत. पहा, हा जो आठवडा आहे ना तो मंथली एक्सपायरीचा आठवडा आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा एक्सपायरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे उद्या आता सुरुवात होईल. उद्या बँकेक्स आणि सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी आपल्याला पाहायला मिळेल. बुधवारी म्हणजे काही कोणती एक्सपायरी नसेल आणि गुरुवारी बाकी जे उरलेले आहेत मिड कॅप असेल, फिन निफ्टी असेल, निफ्टी असेल आणि बँक निफ्टी असेल यांची एक्सपायरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता त्याच्यामुळे या आठवड्यामध्ये ना बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात. म्हणजे एखादा रँडम मूव येऊ शकतो. तसं गेल्या काही दिवसापासून मार्केटमध्ये रँडम मूव येतोयच आहे, पण तरीही एक्सपायरी ओरिएंटेड मूव आपल्याला पुढच्या 1-2 दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे काय करा, फक्त लेवलवरती फोकस करा आणि अगदीच मोठे टार्गेट घेण्यापेक्षा आपलं जे काही टार्गेट असेल त्यानंतर SL ट्रेल करणं. हे गेले कित्येक दिवस झालं सांगतोय मी, पुन्हा एकदा सांगतो की SL ट्रेलवरती आणि प्रॉफिट बुकिंगवरती सगळ्यात जास्त फोकस करा. आता जास्त काही डिस्कशन आपण करणार नाही आहेत. अगदी हार्डली 2 किंवा 3 लेवल प्रत्येक इंडेक्सच्या, म्हणजे सेन्सेक्स असेल, बँक निफ्टी असेल, निफ्टी असेल, या डिस्कस करू. कारण बाकी सर्व काही जो वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ बनवला आहे ना त्यामध्ये मी डिस्कस केलेला आहे की कशा पद्धतीने, आणि मी हे गेले कित्येक दिवस यूट्यूब असेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर असेल तिथे खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला आहे की मार्केट 23,000 पासून खूप वेळा सपोर्ट घेऊन वरती गेलं. त्यावेळेस प्रत्येकाला वाटत होतं की आता गेलं 200 पॉईंट वाढले की प्रत्येक जणाचं चाललं होतं की गेलं 24,000, गेलं 25,000 जाणार. तर तसं होणार नव्हतं. कारण का मार्केटचा जो सपोर्ट एरिया आहे की किंवा जिथं मार्केटला येणं गरजेचं होतं ना ती लेवल आहे 22,750 किंवा 22,700 ते 22,800 या झोनमध्ये, आणि आज ती टेस्ट झालेली आहे. त्याच्यामुळे आता इथे काय करते ना हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुढचे 2-3 दिवस कसं होल्ड करते. जर याच्या खाली गेलं तर आपण डिस्कस केलेले आहे ती लेवल तुम्हाला माहिती आहे. नसेल तर वरती आय बटनमध्ये लिंक असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, तो वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ एकदा पाहून घ्या. आता क्लिअरली उद्या काय करायचं आहे, कोणतंही बर्डन न घेता किंवा काही नाही, क्लिअर तुम्ही ज्या काही लेवल आहेत ना त्या मार्क करा. पहिलं जे छोटं मोठं बाईंग तुम्ही करू शकता ते करू शकता 22,930च्या वरती जेव्हा कधी, किंवा 23,920च्या वरती जर मार्केट निघलं कोणत्याही कंडिशनमध्ये, फ्लॅट असू द्यात, गॅप अप असू द्यात, गॅप डाऊन असू द्यात, 22,920च्या वरती निघालं ना तर तुम्ही एक ट्राय करू शकता. ज्याचं टार्गेट येईल तुमचं 23,010च्या आसपास. 23,010 हे तुमचं पहिलं टार्गेट असू शकतं. आणि जर 23,010 ब्रेक झालं तर मग आपण 23,080चा विचारसुद्धा करू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जबरदस्त आहे. मग एफआयज असेल, सेलिंग असेल, किंवा आता तुम्हाला बाकीचंही ऐकायला मिळेल की ते डीपसीक नावाचं जे काही आहे जनरेट केलेलं आहे प्लॅटफॉर्म चायनाचा, ज्याचे की सगळ्यात जास्त सबस्क्रायबर झालेले आहेत वगैरे, किंवा ज्यांनी सगळ्यात जास्त डाउनलोड केलेलं आहे तर ते झालेलं आहे. त्याचा इम्पॅक्ट नॅसडॅकवरती पाहायला मिळतो आणि ओव्हरऑल अमेरिकन मार्केट फॉल होतं, आणि मग ते आपल्या फॉलमध्ये अजूनच त्याचा भर पडतो. एफआय सेलिंग आहे, बाकीची बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता या सगळ्या गोष्टी सगळ्यांकडून चर्चिलेल्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आता फक्त आणि फक्त काय करा, लेवलवरती फोकस करा. कारण का आपल्यासाठी सगळ्यात मोठी इव्हेंट आहे या आठवड्याच्या शेवटी, म्हणजे शनिवारी, ती आहे बजेट. तोपर्यंत बाकी कशाकडेही लक्ष देऊ नका, फक्त लेवलवरती काम करा. काय न्यूज यायच्या ती उद्या, काय व्हायचे ते होऊ द्या, लेवल फॉलो करा, त्याच्यावरती काम करा. बजेटनंतर पुन्हा एकदा बाकी सगळ्याचं कॉम्बिनेशन आपण करूया, पण बजेटच्या अगोदर जे काही होते ना त्याच्यासाठी फक्त आणि फक्त लेवलवरती आपल्याला काम करायचं आहे. अपसाईड हे झालेलं. फक्त एक लक्षात ठेवा, जर गॅपअपच 930च्या वरती होतोय आणि पहिल्या 5 मिनिटात किंवा 15 मिनिटं पकडा, एक सेफर साईड, पहिल्या 15 मिनिटात जर मार्केट पुन्हा 22,920च्या आतमध्ये येतंय तर जे काही फॉर्मेशन बनेल तिथे तुम्ही सेलिंगचाच विचार करायचा आहे. लक्षात घ्या, काय करायचं आहे, सेलिंगचा विचार करायचा. मी का सांगतोय, आजही काय झालं, तुम्ही टेलिग्राम चॅनलला आहात नसाल तर जॉईन करून घ्या. सकाळ मी मेसेज केलेलं होतं की 22,910, 920 ही जी लेवल आहे ना ती इम्पॉर्टंट सपोर्टची आहे. आणि आम्ही BTST घेऊन जातो नॉर्मली, इथे BTST होतं आमच्याकडे, आणि मी त्यामुळे इथे बुकिंगसाठी सांगितलेलं होतं. बँक निफ्टी होतं, निफ्टी होतं, आणि एक्झॅक्ट 910चा लो लागला आणि त्यानंतर 23,007 समथिंग काहीतरी हाय आहे मार्केटचा तिथे. आणि मग त्यानंतर हे जे काही फॉर्मेशन बनलं ना, आपल्या टेलिग्राम चॅनललाही मी शेअर केलेला आहे तो स्क्रीनशॉट, तुम्ही पाहू शकता तो चार्ट. आणि मग त्यानंतर 860 हे टार्गेट ठेवलेलं होतं. बरं, हे टार्गेट तुम्हाला पुढच्या 2 ते 3 कॅन्डलमध्येच 5 मिनिटाच्या पाहायला मिळालं. बरं, त्यानंतर काय झालं, मार्केट एक ट्राय केलं वरती जाण्याचा, पुन्हा सक्सेस नाही झालं, खाली आलं. जरी हा लो हा मार्केटचा 780, 790च्या आसपास किंवा 775च्या आसपास जरी लागलेला असला ना तरी इथे जे प्रीमियम बनलं होतं ना ऑप्शनचं ते शेवटी इथे आल्यानंतर सुद्धा बनलेलं नाही आहे. म्हणजे हा जो काळ होता ना याच्यामध्ये प्रीमियम तेवढं वाढलेलं नाही आहे. म्हणजे हे सुद्धा ॲडजस्टमेंट आता तुम्हाला थोड्याफार प्रमाणात करावी लागणार आहे बजेटच्या अगोदर. हे झालं अपसाईड. आता डाऊन साईडला काय करायचं आहे, जर मार्केट फ्लॅट ओपन होते आणि ही लेवल ब्रेक करते, आजचा जो काही लो असेल, लो मार्क करा बिंदास, दुसरं काही करण्यापेक्षा लो मार्क करा. लो ब्रेक झाला तर पहिलं टार्गेट हे तुमचं असू शकतं 23,700. मी राऊंड फिगर सांगतो, प्लस मायनस तुम्ही 5-10 पॉईंट करू शकता. 23 म्हणतोय मी, 22,700 हे पहिलं टार्गेट असू शकतं. त्यानंतर आहे 22,620, त्यानंतर आहे 22,560,
मोठे टार्गेट असू शकतात खाली 22,560 आहे, 22,480 500 आहे आणि फायनल टार्गेट हे 22,400 आहे. उद्या 22,400 येईल असं मला वाटत नाही आहे, पण लेवल हा तशा असेल, तुम्हाला 1-2 दिवसामध्ये त्यांची आवश्यकता पडू शकते. मग या लेवल आहे. हां, मोठं गॅपडाऊन होतं आहे तर एकदा वाट पहा. मोठ्या गॅपडाऊनमध्ये काय होऊ शकतं, आजच्यासारखं मार्केट पुन्हा एकदा रिटेस्टिंगला येईल. महत्त्वाचे लेवल यापैकी कोणतेही लेवल एक महत्त्वाचे रिटेस्टिंगला आले, कोणतंही बेरिश फॉर्मेशन बनलं तर आपला सेल साईडचा ट्रेडच करायचा आहे, बाकी काहीच करायचं नाही. वरती एवढं लक्षात ठेवा, ही जी लेवल आहे 22,920 ॲग्रेसिव्ह ट्रेडरसाठी, तिथेही 30-40% क्वांटिटी आणि मग याच्यावरती निघाल्याच्या नंतर एक चांगलं उरलेलं क्वांटिटी तुम्ही ॲड करू शकता. डाऊन साईडच्या ज्या लेवल सांगितले त्यानुसार काम करा. उद्या ज्याच्यामध्ये चांगली संधी मिळू शकते ते आहे सेन्सेक्स. जी निफ्टीसाठी महत्त्वाची लेवल आहे ती आहे 22,700-750. तशीच सेन्सेक्ससाठी जी लेवल येते ना ती 75,000च्या आसपास आहे, 75,000, 75,100. मग उद्या इथे सुद्धा महत्त्वाचं काय आहे, जर उद्या कोणत्याही कंडिशनमध्ये 75,300 ब्रेक होते, लक्षात घ्या 75,300 ब्रेक होतोय ना, तर 75,000 म्हणजे हे 300 पॉईंटचा फॉल तुम्हाला अगदी आरामात पाहायला मिळू शकतो. फक्त त्याच्यानंतर खरी जे काही फॉल आहे ना तो सुरू होऊ शकतो. जर 75,000च्या खाली 15 मिनिट किंवा अर्धा तास मार्केटने सस्टेन केलं ना, तर तुम्हाला 74,400पर्यंतच्या लेवलसुद्धा पाहायला मिळू शकतात. म्हणजे जिथे आहोत तिथून 1000 पॉईंटचा फॉल अगदी आरामात पाहायला मिळू शकतो. मंथली एक्सपायरी आहे हे लक्षात ठेवायचं आहे. मग 200-200 पॉईंटवर तुम्ही डिवाईड करत राहा टार्गेट. जसं 75,000 ब्रेक होईल, 74,800 आहे, 74,600 आहे आणि 74,400 आहे. या पद्धतीने तुम्ही त्या लेवल डिवाईड करू शकता. अपसाईड नाहीच आहे म्हटलं तरी चालेल, पण मार्केट आहे, मार्केट सुप्रीम आहे, कधीही एक प्रॉफिट बुकिंग येऊ शकतो किंवा ज्या पद्धतीचा फॉल होतोय त्यानंतर एक रिलीफ रॅली ज्याला म्हणतो ती सुद्धा कदाचित येताना पाहायला मिळू शकतो. PCR ॲडजस्ट होऊ शकतात. म्हणून अपसाईडच्या ज्या लेवल आहेत त्या डिस्कस करताना काय लक्षात ठेवायचं, पहिलं जे बाईंग आहे जे निफ्टीसाठी 22,920 आहे ते इथे असू शकतं 75,550. इथून फक्त 150 पॉईंट आहेत ते घेऊन जाऊ शकतात तुम्हाला 75,700पर्यंत. इथपर्यंत तरी ॲटलिस्ट कुठूनही एक सेलिंग प्रेशर येऊ शकतो. त्यामुळे कितीही तुम्ही क्वांटिटी तुमच्या प्रमाणामध्ये घेतल्या असल्या तरी स्टॉप लॉस ट्रेल करत राहायचं आहे, बाकी काही करायचं नाही आणि पाहिजे तर तुमचं प्रॉफिट बुकिंग करत राहील. हां, जर 75,700 निघतंय आणि वरती थोडा वेळ सस्टेन करते तर एक अपसाईडसाठी तुम्ही प्लॅन करू शकता जे तुम्हाला घेऊन जाऊ शकतं 75,900 आणि 76,100पर्यंतचा प्रवास. 76,100च्या वरती सध्या तरी दिसत नाही. जर काही असेल तर लाईव्ह मार्केट मध्ये मी नक्की आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल. आता बँक निफ्टी पहा. बँक निफ्टीमध्ये जेवढा फॉल आज निफ्टीमध्ये होता किंवा जेवढं सिव्हिअर निफ्टीसाठी होतं ना तेवढं बँक निफ्टीमध्ये नव्हतं. का तर ICICI बँक, हे लक्षात ठेवा. जर उद्या ICICI बँकने जर गेन गिवअप केले तर सगळ्यात जास्त फॉल आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो. म्हणून बँक निफ्टीसाठी थोडं सेफर साईडवरती 48,300 आहे. याच्यावरती जोपर्यंत निघत नाही कोणत्याही कंडिशनमध्ये बाईंगचा विचार करू नका. इथूनही वरती जास्त तुम्हाला टार्गेट दिसणार नाही, जास्तीत जास्त 48,700पर्यंत. आता क्लोजिंग जिथे आहे तिथून विचार केला तर 700 पॉईंट खूप होतात, परंतु आपली जी बाईंग आहे तेच बनणार आहे 48,300च्या वरती. डाऊन साईडसाठी सुद्धा म्हणजे बँक निफ्टीमध्ये या रेंजमध्ये काहीच करायचं नाही. हा नो ट्रेड झोन आहे. हां, जर मार्केट वरती जाते, एखादा ब्रेकआउट फेल्युअर होतोय तर इथे सेल साईडचा तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. हां, डाऊन साईडचा फेल्युअरला नका करू, उद्याच्या दिवस काही फरक पडत नाही, परंतु अपसाईडला जर फेल्युअर होते तर नक्की चान्स घ्या. हां, जर डाऊन साईड 47,850 ही लेवल ब्रेक होती आहे, सेफर साईड आपण 50 पॉईंट अजून सोडून देऊयात, तर 47,800 जर ब्रेक होते ना तर एक चांगला सिव्हिअर फॉल आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो. पहिलं टार्गेट हे 47,550-600 असणार आहे, दुसरं 47,400 आणि त्याच्याखाली 47,150, 47,200, फायनल 46,950पर्यंतचं टार्गेटसुद्धा आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो. म्हणजे 1000पेक्षा जास्त फॉल आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण का आज जे काय होल्ड केलं आहे ना ते या बँकच्या रिझल्टमुळे केलेलं आहे. कदाचित जर त्यांनी गिवअप केले त्यांचे गेन तर एक मोठा फॉल आपल्याला बँक निफ्टीमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. कोणत्याही इंडेक्समध्ये जोपर्यंत आजच्या हाय आणि लोच्या मध्ये आहे ना कोणताही ट्रेड करायचा नाही आहे. आणि अजून एक इंडेक्स सांगून ठेवतो तो आहे मिड कॅप. मी व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे इथे ॲनालिसिस करत नाही आहे. मिड कॅप पाठीमागेही सांगितलं होतं मी 12,800 समथिंग असताना किंवा 13,000 असेल त्यावेळेसही सांगितलं होतं की 12,800च्या खाली चांगला मोठा फॉल येऊ शकतो. तिथून आपण 1000 पॉईंट पाहिलेले आहेत. आत्ताही जर 11,800च्या खाली सस्टेन होतोय तर आणि एक्सपायरीपर्यंत अजून एक दिवस जर क्लोजिंग आलं तर अजून 700 ते 800 पॉईंट अगदी आरामात फॉल होऊ शकतो. तो चार्ट एकदा तुम्ही अवश्य पाहून घ्या. आणि ही माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.